मी सरिता कौशिक. झिरो आवर मध्ये आपलं स्वागत. लोकसभेच्या निकालानंतरचा गुलाल हवेत विरण्याआधीच राज्यात विधानसभेचा धुरळा उडायला सुरुवात झाली आहे. कालच शिवसेनेच्या दोन्ही गटांनी वर्धापन दिनाच्या भाषणात विधानसभेचं रणशिंग फुंकलंय आणि याच निवडणुकांमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष केंद्रस्थानी असेल की काय असा सवाल उपस्थित झालाय. तुम्हाला काही महिन्यांपूर्वीचं अंतरवाली सराटी आठवतंय का, जिथं मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगेंनी आंदोलन केलं होतं. त्यांच्या भेटीला नेत्यांच्या रांगा लागल्या होत्या. अगदी हेच चित्र आज अंतरवाली सराटीपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या वडीगोद्रीत दिसतंय. इथं प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी ओबीसींसाठी उपोषणाला सुरुवात केली होती. त्याला 8 दिवस होत आहेत. गेल्या 3-4 दिवसांपासून त्यांच्या उपोषण स्थळी राज्यातल्या ओबीसी नेत्यांची रीग लागली आहे. हेच लक्ष्मण हाके आज आपल्या सोबत गेस्ट सेंटरला असणार आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोतच. मात्र राज्यातल्या दोन्ही आरक्षण आंदोलनांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवं वादळ निर्माण होण्याची स्थिती निर्माण झाली आहे आणि त्याचे पडसाद विधानसभेत उमटायची शक्यता झाली आहे, ज्याची सुरुवात अंतरवालीत झाली आहे. कारण उपोषण सोडल्यानंतर मनोज जरांगेंनी आता पुन्हा एकदा सरकारला आव्हान दिलंय. कारण मराठ्यांना ओबीसींनी आरक्षण दिलं नाही तर मनोज जरांगेंनी विधानसभेच्या रिंगणात उतरण्याचा इशारा दिलाय. इतकंच नाही तर राज्यातल्या सगळ्या 288 जागांची चाचपणी सुरू केली आहे. त्यातल्या 127 मतदारसंघाचं सर्वेक्षणही पूर्ण झालंय असा दावा मनोज जरांगेंनी केलाय. पाहुयात. मी गप्प बसणार नाही. मी पूर्ण महाराष्ट्रातल्या 288 मतदारसंघात चाचपणी करणार आहे. कुठं कसं आहे, कसा मराठा बाहुल किती आहे, कोणाचं कसं आहे, कोणचा उमेदवार म्हणजे द्यायला पाहिजे, कोणत्या समाजात दिला पाहिजे, त्याच्या पाठीशी मराठा समाजानं उभा राहिलं पाहिजे आणि ते उभा करण्यासाठी मी करतो. मी आणखीन 6 टप्पे करणार आहे. आता शिकतो 2 टप्प्यात मी चाचपणी केली. म्हणजे आम्ही शोध घेतोय फक्त काय चाललं. याचा अर्थ असा बी नाही की आम्ही लढणार आहेत. हे मात्र हे सुरू आहे खरं आहे की पहिले 24 केलेत. मला वाटतं आता 43 काहीतरी आम्ही करतो. तर जवळपास 123 किंवा 127च्या आसपास आम्ही बघण्याचा अंदाज आमचा आहे. इतके दिवस निवडणुकांमध्ये उतरणार नाही, मतांच्या राजकारणात येणार नाही असं म्हणत मनोज जरांगेंनी राजकारणात प्रवेश केला नव्हता. मात्र आता त्यांनी आपली पुढची लढाई स्पष्ट केली आहे. त्यामुळे विधानसभेत त्यांचे पडसाद उमटू शकतात. दुसरीकडे ओबीसींच्या आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी उत्तर दिलंय. आमदार निवडून आणून आरक्षण संपवणार का असा सवालही हाकेंनी मनोज जरांगेंना विचारलाय. इतकंच नाही तर मनोज जरांगे यांनी पंकजा मुंडे आणि महादेव जानकर यांना पाडण्यासाठी बैठका लावल्याचा आरोप देखील केलाय. लक्ष्मण हाके काय म्हणतात बघूयात. 127 आमदार निवडून आणून आरक्षण संपवणार आरक्षण हा अजेंडा आहे का त्यांचा? म्हणजे निवडून येऊन आरक्षण संपवणार का ओबीसींचं? महाराष्ट्रातली जनता यावर विश्वास ठेवेल का? मनोज जरांगेंनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा इशारा देताच राज्याचं राजकारण मात्र ढवळून निघालंय. लक्ष्मण हाकेंप्रमाणेच ओबीसी नेत्यांनीही जोरदार उत्तरं दिली आहेत. ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेंडेंनीही विधानसभा निहाय सर्वेक्षणाची घोषणा केली आहे. याच वाढत्या संघर्षावर होता आपला आजचा पहिला प्रश्न. तोच पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा पहिला प्रश्न सांगते. जरांगे पाठोपाठ मतदारसंघाचा सर्वे करण्याची शेंडेंची घोषणा. विधानसभेला मराठा विरुद्ध ओबीसी मुद्द्यावर संघर्ष होईल असं वाटतं का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही? राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलाय. फक्त राजकीय नाही तर सामाजिक तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी हे दोन्ही मुद्दे निकालात काढण्यासाठी केंद्र सरकारनं हस्तक्षेप करण्याची गरज आहे असं व्यक्त केलंय। मर्यादेबाहेर आंदोलन जाणार नाही, सामाजिक ऐक्याला धोका पोहोचणार नाही याची काळजी घ्या असं शरद पवारांनी म्हटलंय। केंद्र सरकारला या सगळ्यात निव्वळ बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही। केंद्र सरकारनं पुढे येऊन या सगळ्यावर तोडगा काढला पाहिजे असं वक्तव्य त्यांनी केलंय। या दोन्ही लोकांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याच्या संबंधी मार्ग काढायला सरकारने, विशेषतः केंद्र सरकारने पुढाकार घ्यायची गरज आहे। एका मर्यादेच्या बाहेर आंदोलन न जाईल याची काळजी घ्यावी, कारण त्याचा एक सामाजिक तणाव हा निर्माण न होईल याची काळजी घेणं ही सगळ्यांची जबाबदारी आहे। आम्ही इथं राजकारण आणू इच्छित नाही, पण इथं केंद्राला बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही। पवारांची प्रतिक्रिया पाहिल्यानंतर आपण पुन्हा एकदा जालन्यातील वडीगोद्रीत जाऊया। इथं ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं गेल्या 8 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये, ओबीसींच्या मूळ आरक्षणात मराठा समाजाचा समावेश करू नये, कुणबीच्या लाखो बोगस नोंदी त्वरित दखल घेऊन रद्द करण्यात याव्यात, ओबीसीच्या आर्थिक विकास महामंडळांना आर्थिक तरतूद व्हावी, ओबीसींच्या वसतिगृहाची प्रत्येक जिल्ह्यात योजना कार्यान्वित व्हावी आणि ओबीसींची जातनिहाय जनगणना व्हावी, या सगळ्या मागण्यांवर मुख्यमंत्र्यांकडून लेखी आश्वासन मिळावं यासाठी हे दोघं उपोषण करत आहेत। गेल्या 3-4 दिवसांमध्ये हाकेंच्या भेटीला ओबीसी नेत्यांची रीग लागली आहे। आज दुपारी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हाकेंची भेट घेतली। हाकेंच्या भेटीवेळी वडेट्टीवार भावुकही झाल्याचं पाहायला मिळालं। त्यांनी उपोषण स्थळावरूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना फोन केला, तर त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी एक मोठं आश्वासन दिलंय, ते पाहूयात। साहेब, मी सीएम साहेब, मी आता हे उपोषण स्थळी आलो आहे। आमच्या ओबीसी नेत्यांचं उपोषण जे सुरू आहे, तुम्हाला मी काल पण बोललो, तुम्ही म्हणलात की पाठवतो शिष्टमंडळ मंत्र्यांचा। हा, बोला बोला। काळजी घ्या आणि आपण ओबीसीला कुठेही नुकसान होणार नाही, कुठेही त्यांचं आरक्षण डॅमेज होणार नाही याची पहिल्यापासून आपण खबरदारी घेतली आहे। त्यामुळे कुठेही जे शब्द आपले पहिल्यापासूनचे आहेत ते आजही कायम आहे आणि पुढे कायम राहणार। फक्त आमचे लोकांची ती जी मागणी आहे आणि विशेष करून उपोषणकर्त्यांची आणि समस्त ओबीसी बांधवांची जी मागणी आहे ती सगळे सोयीचा जो विषय आहे त्यावर एक सकारात्मक तुम्ही आश्वासन द्या आणि लेखी स्वरूपामध्ये जर तुम्ही देऊ शकला, कारण आता तुमचेच मंत्री म्हणाले गिरीश महाजन की आम्ही काही सुप्रीम कोर्टात टिकणार नाही असं गिरीश महाजनजी म्हणाले सगळे सोयरेचा, त्यामुळे तो सगळे सोयरेचा टिकणार नाही। कधी पाठवता येईल? उद्याला पाठवता येईल ना? ठीक आहे सर। लक्ष्मण हाकेंची स्थिती पाहून जिथं कणखर नेत्यांच्या डोळ्यात पाणी येतंय, तिथं त्यांच्या आई वडिलांचं काय स्थिती असेल हेच जाणून घेण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्यातील जुजारपूर गावात पोहोचलो। हेच त्यांचं मूळ गाव आणि त्यांचे आई वडील इथेच असतात। आम्ही त्यांना गाठलं आणि हाकेंच्या उपोषणावर काही प्रश्न विचारले। 8 दिवसांच्या उपोषणानंतर लेकाच्या प्रकृतीकडे पाहून त्यांच्या वृद्ध आई वडिलांना अश्रू अनावर झालेत। 4 दिवसांपासून त्यांच्या घरात चूलही पेटलेली नाही। उपोषण करतोय, काय करायचं? आमचं नुसतं जीव नुसता बुडून गेलाय, काय करायचं? काय बोलणं झालंय तुमचं? होय, काय म्हणतो? हाय बरं आहे का म्हणतो, बरं आहे म्हणतोय। तेवढं काय आहे का नाही त्यांनी दखल घेऊन काय त्याची मागणी आहे ती त्यानं सरकारनं लवकर दखल घ्यावं आमच्या मुलाची, ही आहे बघा मागणी आमची।
हा सरकार जे मान्य करत नाही आता उपाशी आहे. एवढी सरकारनं का नाही सगळ्यांनी दक्षता घ्यावं बघा. एवढं विनंती आहे बघा, माझी तर विनंती आहे बघा. मला सुद्धा शनी ताप यायला लागला. काय सांगायचं, मला बोलायला सुद्धा आता 4 दिवस झालं. ही लोक का दक्षता घेणार. उद्या वडिगोद्रीत सरकारचं शिष्टमंडळ जाणार आणि त्यात यावर तोडगा निघेल का हेही पाहावं लागेल. दरम्यान ओबीसी आरक्षणाचं ताट वेगळं असलंच पाहिजे असं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. प्रकाश आंबेडकरांनी आज लक्ष्मण हाकेंची वडिगोद्री इथल्या उपोषण स्थळी जाऊन भेट घेतली. यावेळी ते बोलत होते, पाहुयात. ओबीसीचं ताट वेगळं असलं पाहिजे आणि मराठा समाजाचं असणारं जे आरक्षण आहे टिकवून घ्यायचं असेल तर त्यांचंही ताट वेगळं असलं पाहिजे. एकवीस काढण्याचं जे काही चाललेलं आहे ते टिकेल असं मला त्या ठिकाणी वाटत नाही. आणि त्याच्यावरचे असणारे असणारे 2 निकाल हे सुप्रीम कोर्टाचे आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं असतं सरकारने ना ओबीसीनं फसवावं आणि ना मराठा समाजाला फसवावं. राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना सगळे सोयरेवरून सरकारमध्येच 2 मतप्रवाह पाहायला मिळत आहेत. कालच ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजनांनी सगळे सोयरे निकषावर आरक्षण शक्य नाही असं म्हटलं होतं. तर ब्लड रिलेशनशिप आणि सगळे सोयरे हे एकच शब्द आहे, ते आम्ही कोर्टात पटवून देणार आहोत असं उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी सांगितलं. पाटील यांनी ओबीसी आणि मराठा नेत्यांमध्ये एक बैठक घेणार असल्याचीही माहिती दिली. पाहुयात मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारमधील परस्पर विरोधी वक्तव्य. आता जरांगे पाटलांचं समाधान होतं नसेल तर त्याला आता आम्ही काय, आता सगळे सोयरे त्यांचं म्हणणं सगळे सोयऱ्यांना द्या, ते कोर्टामध्ये कोणी टिकणारच नाही, ते टिकणारच नाहीये आणि असं आरक्षण देता येत नाही. आता हा रक्तसंबंधातला कायदा आणि सगळे सोयऱ्याचं नोटिफिकेशन याच्यात काहीही फरक नाही, काही फरक नाही. सगळे सोयऱ्यामध्ये काय म्हटलेलं आहे की कुणबी नोंद असली तर कुणबा दाखला द्या. ओके, दाखला मिळाल्यानंतर कुणबी माणसाचं व्हेरिफिकेशन झालं तर त्याच्या रक्तसंबंधामध्ये व्हेरिफिकेशन वेगळे करावं लागणार नाही. दॅट इज कॉल्ड सगळे सोयरे. रक्तसंबंध नावाचा शब्द आणि सगळे सोयरे नावाचा शब्द हे समान आहेत. एकंदरीतच आजचा आपला प्रश्न हा आरक्षण आणि संघर्षाबद्दल होता. त्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी आता जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर. परत एकदा आजचा प्रश्न पहिले बघूया. जरांगे पाठोपाठ मतदारसंघांचा सर्वे करण्याची शेंडेंची घोषणा. विधानसभेला मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष होईल असं वाटतं का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. एक्स वरून मिलिंद पाटेकर, येणाऱ्या निवडणुकीच्या काळात मराठा विरुद्ध ओबीसी असं चित्र पाहायला मिळेल आणि यात राजकारणी लोक आपली पोळी भाजतील. एक्स वरूनच यदुनाथ जवळकर, आरक्षण हटाव देश बचाव. एक्स वरून गोविंद परब, धर्म जातीवर आधारित निवडणुका होत असतील तर येत्या काही वर्षात देशाचे वाटोळे होईल. यूट्यूब वरून विकी, मराठा असो किंवा ओबीसी त्यांना सामाजिक नेतृत्व नाही. दोन्ही समाज आज फार दुर्दशेत जगताना पाहायला मिळतात. फेसबुक वरून धनंजय शिंदे, शेंडगे हाके जातीय तेढ निर्माण करतात. भांडणं लावायची कामं सुरू आहेत. फेसबुक वरून गोकुळ काकड, हाके जरांगेंनी शांत राहावं, जातीय तेढ निर्माण करू नका. फेसबुक वरून पद्माकर सावंत, ओबीसी समजदार आहे, ग्राउंड लेवलवर शांतता आहे, फक्त नेत्यांनी स्पर्धा चालू केली आहे. मराठा हा ओबीसी आहे आणि राहणार. इंस्टाग्राम वरून अक्षय दुपडे, मराठा आणि ओबीसी या दोघांमध्ये सरकार भांडण लावत आहे. राज्यात तापलेल्या आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलण्यासाठी 0 आवरमध्ये उपस्थित आहेत गेल्या 8 दिवसांपासून उपोषणावर असलेले ओबीसी आंदोलक प्रोफेसर लक्ष्मण हाके. आपण जाऊया आपल्या गेस्ट सेंटरला.
हाकेजी, 0 आवरमध्ये आपलं स्वागत आहे. आपण गेली 8 दिवस उपोषणावर आहात. आम्ही आपली परिस्थिती बघतो आहोत आमच्या स्क्रीनवर. महाराष्ट्राला आपली चिंता वाटते, आपली काळजी आहे. माझी काळजी करण्यापेक्षा आपल्या ह्या 50%हून जास्त ओबीसींचा आवाज मायबाप सरकारनं कुठंतरी ऐकावा ही माझी विनंती आहे. उद्या मुख्यमंत्री तुमच्या भेटीसाठी खास शिष्टमंडळ पाठवणार आहेत. काय नक्की अपेक्षा आहे तुमची? शिष्टमंडळ पाठवण्यापेक्षा मी गेली 8 दिवस तुमच्या मीडियाच्याद्वारे जी भूमिका मांडतोय ती भूमिका त्यांनी ऐकली असावी. त्यामुळे शिष्टमंडळ पाठवण्याची मला आवश्यकता वाटत नाही, माझी बोलायची इच्छा नाही. दोन प्रश्न विचारलेले आहेत मी. त्या 2 प्रश्नांचं उत्तर समर्पक असं मुख्यमंत्री मायबाप सरकारनं आणि राज्यपालांच्या सहीनं माझ्याकडे यावं. मी साध्या तहसीलदारकडून सुद्धा मी माझं उपोषण सोडायला तयार आहे. आपण मागासवर्गीय आयोग जेव्हा आपण सोडला तेव्हा नाराजीत आपण तो सोडला. त्यावेळेला सरकारवर आपला विश्वास नाही असं स्पष्ट होतं. आज सरकार काही प्रयत्न करते, शिष्टमंडळ पाठवते. आपला आज तरी सरकारवर विश्वास आहे का? सरकारवर तर अजिबात विश्वास नाही, कारण संविधानिक कॉन्स्टिट्युशनल फ्रॉड करते सरकार. मी खूप मोठं बोलतोय असं तुम्हाला वाटेल, पण एक कार्यकर्ता म्हणून आणि मागास वर्ग या महाराष्ट्रामध्ये कुणाला ठरवला जातो, कसा ठरवला जातो, त्याचं लिटरेचर काय असावं, कुठल्या कम्युनिटी, कोण SCमध्ये येतो, कोण STमध्ये येतो, कोण BC म्हणजे OBCमध्ये येतो, कोण VJNTमध्ये येतो, कोण VJNT अमध्ये येतो, कोण बमध्ये येतो, कोण कमध्ये येतो, कोण डमध्ये येतो, कोण SBCमध्ये येतो. ह्याचे प्रत्येकाचे पॅरामीटर्स हे अलग आहेत, प्रत्येकाची हिस्ट्री अलग आहे. आणि या संविधानामध्ये खूप मानवतेच्या दृष्टिकोनातून, उदारतेच्या दृष्टिकोनातून, माणसाला माणूस म्हणून जगण्याची संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून, किंवा गावकुसापासून खूप बाहेर असलेल्या, निर्णय प्रक्रियेच्या बाहेर असलेल्या लोकांना शिक्षणामध्ये, परत शिक्षण नोकऱ्याच्या एंट्री पॉईंटला आणि पंचायत राजमध्ये प्रतिनिधित्वासाठी रिझर्वेशन दिलं गेलं आहे. मग हीच भूमिका मी आयोगावर असताना मांडत होतो. मी इम्पेरिकल डेटाचा खूप आग्रह धरला होता, कास्ट वाईज सेन्ससचा खूप आग्रह धरला होता, आणि शासनाचं काही प्रेशर होतं की तुम्ही अशा पद्धतीनं सर्वे करा, एवढ्या दिवसात करा, आणि याच्यावरती तुम्ही सह्या करा. असं ज्यावेळी आम्हाला सांगितलं गेलं त्यावेळी ते आमच्या कॉन्स्टिट्यूशन विरोधी होतं. ते सुप्रीम कोर्टानं 650 पानाचं जजमेंट दिल्यानंतर सुप्रीम कोर्ट हे आपल्या न्यायव्यवस्थेमधलं सर्वोच्च न्यायव्यवस्था आहे. आणि मग राज्य मागासवर्ग आयोगाची जी एक लेवल आहे ती मुंबई हायकोर्टाच्या लेवलची. आणि मग सुप्रीम कोर्टानं 650 पानाचं जजमेंट दिल्यानंतर परत त्याच विषयावर जर आम्हाला लोकनियुक्त गव्हर्नमेंट जर एक्झर्शन करायला सांगत असेल तर ते त्या सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाचं उल्लंघन होत होतं ना. हा लक्ष्मण हाके कार्यकर्ता आहे. रात्रंदिवस हा भटक्या विमुक्तांच्या, ओबीसींच्या, मॅडम मी 150पेक्षा जास्त आर्टिकल लिहिलेले आहेत या लोकांवरती. आयोगाचा सदस्य असताना मी माझ्या पदर खर्चानं मी या डोंबारी असेल, मसनजोगी असेल, घडसी असेल, कोंची कोरवी असेल, मेडंग्या जोशी असेल, पारदी असेल, ह्या लोकांच्या पालावरती जाऊन, कडक लक्ष्मीवाला असेल, ह्या लोकांच्या पालावरती जाऊन मी माझे आर्टिकल लिहिलेले आहेत. गव्हर्नमेंट आम्हाला राज्य मागासवर्ग आयोगाचा सदस्य असताना फक्त पुरं 10,000सुद्धा मानधन आम्हाला देत नव्हतं. एका बाजूला हेच गव्हर्नमेंट ॲज पर लॉ, ॲज पर कॉन्स्टिट्यूशन, आमचा दर्जा हा मुख्यमंत्र्याच्या सचिवाचा होता. आणि कॉसाई ज्युडिशरी म्हणजे मुंबई हायकोर्टाच्या दरम्यानचे आम्हाला दिवाणी अधिकार होते. म्हणजे एवढं मोठं स्टेटस असणाऱ्या लोकांना 10,000 रुपयापेक्षा कमी मानधन मिळत होतं.
तरीसुद्धा आयोगाचा सदस्य म्हणून मी अनेक पालांवरती गेलो. पण मग हे सगळं बघितल्यानंतर जी लोक आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे असं म्हणतात, आमची जमीन 2 एकरावर आली असं म्हणतात, आमची पोरंबाळं गरीब झाली असं म्हणतात, त्या माझ्या मराठा समाजाच्या बांधवांना हात जोडून माझी विनंती आहे, दादा हो, तुम्हाला 2 एकर जमीन तरी आहे तुमच्या 7-12ला, पण आमच्या भटक्या विमुक्तांना आजही इथल्या व्यवस्थेनं गावामध्ये पाल टाकायला सुद्धा संधी दिलेली नाही. तो स्थलांतरित आहे. मग आता ह्या शासनाच्या माध्यमातून ज्या बोगस कुणबीच्या नोंदी दिलेल्या आहेत, अर्लियर करेक्शनच्या माध्यमातून खाडाखोड करून जरांगे म्हणतात की मी 54 लाख मराठ्यांना ओबीसीमध्ये घुसवलं आहे, अजून 80% मराठ्यांना ओबीसीत घुसवलं आहे आणि मला अजून 20% मराठ्यांना घुसवायचं आहे सगळ्या सोयऱ्याच्या अध्यादेशाद्वारे. आणि त्याचवेळी या महाराष्ट्राचे 12 करोड जनतेचे मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, सगळ्या पक्षाचे प्रमुख, ज्येष्ठ नेते एक सुरात म्हणतात की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावत नाही किंवा लागू नये. मग जरांगे खरं बोलतायत का शासन खरं बोलतंय? हाकेजी, एकंदरीत जर बघितलं तर ओबीसी नेते तर भरपूर आहेत, मात्र त्यांच्यात खऱ्या अर्थानं एकी आहे का की ते पक्षापक्षात वाटल्या गेलेत आणि तसंच राजकारण करतात? माझ्या या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये ओबीसी नेत्यांना त्या पक्षामध्ये दुय्यम वागणूक दिली जाते या महाराष्ट्रातल्या प्रस्थापित पक्षांकडून. त्यांना ते सेलचं प्रमुख बनवलं जातं किंवा ओबीसी माणूस असेल तर त्याला ते असं दुय्यम दर्जाचं खातं दिलं जातं. म्हणजे धनगराचा माणूस असेल तर त्याला दुग्ध पशुसंवर्धन दिलं जातं, ओबीसीचा माणूस असेल तर त्याला बहुजन कल्याण मंत्रीपद दिलं जातं. त्या बहुजन कल्याण मंत्रीपदाचं बजेट मॅडम, लाज वाटते, खेद वाटतो मला या महाराष्ट्रासमोर बोलताना की या महाराष्ट्रामधलं नियर अबाउट 3.5 लाख करोड रुपयेचं बजेट असतं पर इयरली, कमी जास्त होऊ शकतं. तर त्या 3.5 लाख करोडपैकी 50 ते 60% ओबीसीची संख्या असणाऱ्या या क्राऊडसाठी, सामाजिक न्यायाच्या योजनांसाठी, आश्रमशाळांसाठी आणि स्कॉलरशिपसाठी पुरं 1% बजेट असू नये. 1% अर्ध्या लोकसंख्येसाठी. हे सामाजिक न्यायाचा महाराष्ट्र आहे? हा पुरोगामी महाराष्ट्र आहे? कसं परिवर्तन आहे होणार आहे? या ओबीसी 450 जाती आहेत, जाती उपजातीसह 492 जातीत. मी आयोगाचा सदस्य आहे, जबाबदारीनं आकडा बोलतोय. ह्या लोकांचे बिझनेस, व्यवसाय, बलुतेदार संपलेला आहे. बलुतेदाराचा व्यवसाय बंद पडलेला आहे मॅडम. आणि तो बलुतेदार माझा भटका विमुक्त वंजारी आणि बंजारा आणि धनगर आणि होलार ऊस तोडतायत. आणि बाकीचे बलुतेदार सेंटरिंगच्या कामावर आहेत, कुठं घर बांधणीच्या कामावर आहेत, वीट भट्ट्यांवर जात आहेत. यांच्यासाठी या महाराष्ट्रात धोरण नाही, बजेट नाही. 2 कारखाना अवसान घातकात आला की त्याला 100, 125, 200 कोटी रुपये देवेंद्र फडणवीस सही करून त्यांना खिरापत वाटल्याप्रमाणे 1000, 1100, 1500 कोटी रुपये वाटतात. हा महाराष्ट्र आहे? देशाला दिशा देणारा महाराष्ट्र आहे हा? या प्रश्नाची उत्तर हे बघा, महाराष्ट्रातलं जे राजकारण आहे सगळ्या पक्षांचं, हे फक्त निवडणुका जिंकण्याचं व्याकरण या लोकांनी आत्मसात केलं आहे. पण आमच्या 18 पगड जातीचं, ओबीसींचं, भटक्या विमुक्त जाती जमातींचं अंतकरण, वेदना या लोकांनी कधीही समजून घेतलेल्या नाहीत मॅडम. मॅन मनी मसल पॉवरच्या द्वारे रिपीट अगेन अँड अगेन माणसं निवडून येतात, एका कम्युनिटीचीच निवडून येतात. बाकीच्या माणसांनी फक्त मत द्यायला जन्म घेतला आहे. मग सामाजिक समान प्रतिनिधित्व किंवा समान जाऊ द्या, आता आमचा लोकसभेमध्ये ओबीसींचा आवाज उठवणारा एकही लोकप्रतिनिधी देशाच्या संसदेत जाणार नाही. कोण बोलेल या विषयावर?
प्रतिनिधित्व निवडणुका ह्याबद्दल आपण जर बोललो तर आता मनोज जरांगेंनी एक वक्तव्य केलेलं आहे. त्यांनी जी माहिती दिली त्यात ते वेगवेगळ्या मतदारसंघांच्या चाचपणी करत आहेत आणि 127 मतदारसंघांची चाचपणी त्यांची आटपली आहे. ते तयार आहेत निवडणुकीत उतरायला. एकंदरीत त्यांचा अजेंडा आपल्याला माहिती आहे, ओबीसी मधनं मराठ्यांसाठी आरक्षण घेणे. सध्या मराठवाड्यात जे काही चित्र आपण ह्या निवडणुकीत बघितलं त्यानंतर येणाऱ्या काळात जर मनोज जरांगेंनी आपले उमेदवार उभे केले तर आपल्याला काय चित्र दिसतंय, काय आपली प्रतिक्रिया? जरांगेंनी प्रत्येक आंदोलनाला आपली भूमिका बदललेली आहे आणि मला असं काहीतरी त्यांचं असं ऐकायला मिळालं मीडियाच्या द्वारे. लोकप्रतिनिधी आपल्या तुमच्या मीडियाच्या प्रतिनिधींनी मला प्रश्न विचारले होते. ते म्हणतात की महाराष्ट्रातल्या सगळ्या जातींना बरोबर घेऊन निवडणूक लढवणारा असं काहीतरी त्यांचं वक्तव्य आहे. पण याच जरांगेंनी परभणीमध्ये महादेव जानकर पडावेत म्हणून बैठका घेतल्या. याच जरांगेंनी पंकजाताई मुंडे पडाव्यात म्हणून बीडमध्ये बैठका घेतल्या. याच जरांगेंनी छत्रपती संभाजीनगरमध्ये काय खूप मतदारसंघ आहेत. म्हणजे ह्यांना दलितांची मतं पाहिजे, धनगरांची मतं पाहिजेत, मुस्लिमांची मतं पाहिजेत. पण त्यांना पंकजा मुंडे नको आहेत, त्यांना छगन भुजबळ नको आहेत, त्यांना जलील नको आहेत, त्यांना बाळासाहेब आंबेडकर नको आहेत, त्यांना आनंदराज आंबेडकर नको आहेत. त्यांना फक्त या क्राऊडची मतं पाहिजे. मग असं मेटाफिजिक्स घेऊन जर जरांगे निवडणुकीला सामोरं जाणार असतील तर काय आउटपुट असेल? मग काय येणाऱ्या काळात निवडणुकीमध्ये किंवा मराठवाड्यात खास मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष समोर दिसतोय का? मराठवाड्यात नाही, संपूर्ण महाराष्ट्रात. मराठवाड्यापेक्षा पश्चिम महाराष्ट्रात ओबीसींची संख्या जास्त आहे. त्यामुळं आज मराठवाड्यात आहे, उद्या पश्चिम महाराष्ट्र जर एकदा उठला तरी ह्यांचं अख्खं राजकारण संपवून टाकेल महाराष्ट्रातलं. जबाबदारीनं बोलतोय. लक्ष्मण हाकेजी, आपले खूप खूप धन्यवाद. आपण झिरो आवरमध्ये आलात, आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काळजी घ्या आपल्या तब्येतीची. आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. परत एकदा आजचा प्रश्न बघूया. जरांगेंपाठोपाठ मतदारसंघांचा सर्व्हे करण्याची शेंडेंची घोषणा. विधानसभेला मराठा विरुद्ध ओबीसी मुद्द्यावर संघर्ष होईल असं वाटतं का? एकूण 26,000 मतं यूट्यूबवर. 31% होय म्हटलं, एकूण 70% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 3,000 मतं. %83 होय म्हटले, 17% नाही. फेसबुकवर एकूण 2,000 मतं. %45 होय म्हटलंय, 55% नाही. एक्सवरून एक्सचा कौल बघूया. 71% होय म्हटलंय, 29% नाही. महाराष्ट्र लोकसभेत मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षण आंदोलनाचा भाजप आणि महायुतीला मोठा फटका बसला. ही बाब कोणी खुल्या दिलानं मान्य करेल, कोणी खाजगीत, कोणी कदाचित करणारही नाही. पण त्याने वस्तुस्थितीत फरक पडणार नाही. आणि किमान मराठवाड्यापुरता विचार केला तरी वस्तुस्थिती ही आहे की मराठा सेंटिमेंट्स देवेंद्र फडणवीसांच्या, पर्यायानं भाजपच्या, पर्यायानं महायुतीच्या विरोधात एकवटण्यात जरांगे फॅक्टर महत्वाचा ठरला. त्याचा थेट फायदा महाविकास आघाडीला झाला. जरांगेंच्या काही मागण्यांच्या विरोधात ओबीसी एकवटले, पण तोवर उशीर झाला होता. छगन भुजबळांसारख्या ओबीसींचा सर्वात मोठ्या, सर्वात अनुभवी नेत्याला सुद्धा त्या सेंटिमेंट्सवर तोड सापडली नाही. हा लढा मराठा विरुद्ध ओबीसी होणार नाही असे प्रयत्न सुद्धा झाले असतील, पण त्यात फार यश आलं नाही. हे निवडणूक काळात बीड, परभणीतील वातावरणावरून आणि निकालावरून लक्षात येईल. लोकसभेतील निकालानंतर महाविकास आघाडी आणि महायुती विधानसभेसाठी सज्ज आहेत. आता ओबीसींचे 2 नेते जालन्यातच उपोषणाला बसले आहेत.
शिंदे फडणवीस पवार सरकार पुढील पेच कायम आहे. या मुद्द्याचा विधानसभेच्या निकालावर परिणाम होणार हे नक्की. हा पेच सरकार कोणत्या प्रकारे सोडवेल त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील. आपण एवढीच अपेक्षा करू शकतो की राजकारणापायी समाजात कटू भावना फार वाढणार नाही याची सगळे काळजी घेतील. आता बातम्या राज्यातल्या नव्या खासदारांच्या आणि पराभूत उमेदवारांच्या. विजयाचा जितका आनंद असतो तितकंच मोठं दुःख पराभवाचं असतं. राजकारणात जर एखादा पराभव झाला तर अवघी कारकीर्द पणाला लागते. हे का सांगते तर त्याला कारण आहे अहमदनगरची लोकसभा निवडणूक. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या सुजय विखे आणि राष्ट्रवादीच्या निलेश लंके यांच्यात जोरदार लढत झाली. अत्यंत चुरशीच्या लढतीत अखेर निलेश लंकेंनी 28,000 मतांनी विजय मिळवला. मात्र तोच पराभव अमान्य करत डॉक्टर सुजय विखे पाटलांनी EVM आणि VVPATची पडताळणीची मागणी केली आहे. ते या फेरमोजणीबाबत खरंच किती गंभीर आहेत हे नियमाप्रमाणे भरावे लागलेल्या पैशावरून कळतंय. या पडताळणीसाठी सुजय विखेंनी एका मतदान केंद्रासाठी 47,200 रुपये याप्रमाणे लोकसभेच्या 40 केंद्रांसाठी एकूण 21 लाख रुपयांचं शुल्कही भरलंय. काय आहे सुजय विखेंची मागणी त्यांच्याकडूनच ऐकूयात. कार्यकर्ते ज्या गावांमधले अतिशय त्यांच्या भावना तीव्र होत्या की ही प्रक्रिया किंवा हा निकाल किंवा आमच्या गावामध्ये पडलेलं हे मतदान हे आम्हाला मान्य नाही, किंबहुना हे असं होऊ शकत नाही, असे बूथ निवडून ते EVM आम्ही निवडणूक आयोगाला रितसर नोटिफिकेशन काढलेल्या रकमेचा भरणा करून आम्ही मागणी तपासणीची केलेली आहे. या व्यतिरिक्त कुणीही यामध्ये कुठलंही राजकारण किंबहुना कुठलंही वेगळं त्याचा विचार व्हावा किंवा कोणी कुठल्या गोष्टीवर विचार करावा असं अजिबात कुणीही करू नये. माजी खासदार सुजय विखेंच्या याच भूमिकेवर होता आजचा आपला दुसरा प्रश्न. तोच पाहण्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न बघूयात. नगर लोकसभेत पराभवानंतर EVM VVPAT पडताळणीसाठी भाजपच्या सुजय विखेंचा अर्ज निकाल बदलू शकतो असं वाटतं का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. सुजय विखेंनी निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे तर तिकडे त्यांचे विरोधक आणि अहमदनगरचे विजयी उमेदवार निलेश लंकेंनी विखेंना टोला लगावलाय. काय म्हणालेत लंके ऐकूयात. त्या उमेदवारांनी जे आक्षेप घेतलेला चुकीचा आहे आणि कारण तसं त्यांची एक राजकीय परंपरा आहे त्या कुटुंबाची. त्यांच्या आजोबा ज्यावेळेस यशवंतराव गडाख साहेबांच्या विरोधात पराभूत झाले त्यावेळेस सुद्धा असं निवडणूक आयोगाकडे जाऊन TN शेषन साहेबांकडे जाऊन त्यावेळेस त्यांनी आक्षेप नोंदवला होता. हे करण्यापेक्षा तुम्ही सरळ पराभव मान्य करायचं शिका. एक राज्यामध्ये असो किंवा देशामध्ये असे आरोप झालेले सरकारमधला जर एखादा उमेदवार पराभूत होतो तो आरोप करतो याचा अर्थ त्याचा आक्षेप सरकारवर पण आहे. म्हणजे ते म्हणतात ना घरचाच आहेर तसं आहे. याचा अर्थ तुम्ही आज तुमच्या केंद्रीय सरकारलाच तुम्ही आक्षेप घेतलाय. सुजय विखे यांचा दुसऱ्यांदा नगरचे खासदार बनण्याचा मार्ग सोपा आहे अशी सुरुवातीला हवा होती. शेवटच्या क्षणी शरद पवारांनी मोठी खेळी केली आणि अजितदादांच्या जवळचे मानले जाणारे आमदार निलेश लंकेंना तिकीट दिलं. नंतर काय निकाल लागला आपण सर्वांनी पाहिला. लंकेंनी विखेंना पराभूत केलं. नगरमधील 6 विधानसभा मतदारसंघांपैकी किती मतदारसंघात लंकेंना आघाडी मिळाली आणि कितीमध्ये विखेंना त्यावर एक नजर टाकूयात आणि त्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. अहमदनगर लोकसभा निकाल आहे 6,24,000 मतांनी जवळजवळ मिळालेला आहे लंकेंना, तर 5,95,000 मतं सुजय विखे यांना
आहेत. मताधिक्य जे आहे ते 28,929. श्रीगोंदा पारनेर आणि आपण आघाडी जर बघितली तर श्रीगोंदा, पारनेर, कर्जत, जामखेड इथे निलेश लंकेंना आघाडी होती, तर शेवगाव, राहुरी, अहमदनगर शहर इथे सुजय विखे यांना आघाडी मिळालेली आहे. दिवंगत बाळासाहेब विखे पाटील म्हणजे सुजय विखेंचे आजोबा आणि राधाकृष्ण विखे पाटलांचे वडील. विखे आणि शरद पवारांचं राजकीय वैर सर्वश्रुत आहे. सुजय विखे यांनी अहमदनगरच्या निकालाविरोधात धाव घेतल्यामुळे विखे विरुद्ध पवार इतिहासाची पुनरावृत्ती तर होत नाहीये ना, अशी चर्चा सुरू झाली. तसं वाटण्याचं कारण सांगते. त्यासाठी आपल्याला 33 वर्ष मागे जावं लागेल. 1991 साली लोकसभेची निवडणूक पार पडली तेव्हा काँग्रेसमध्ये अतिशय फॉर्ममध्ये असलेल्या शरद पवारांनी अहमदनगर लोकसभेला बाळासाहेब विखेंचं तिकीट कापलं आणि 2 टर्म खासदार असलेल्या यशवंतराव गडाख यांनाच पुन्हा तिकीट दिलं. नाराज बाळासाहेब विखे अपक्ष उभे राहिले. त्यानंतर दोन्ही बाजूंनी सर्वस्व पणाला लावलं. विखेंना रोखण्यासाठी हर तऱ्हेचे प्रयत्न पवारांनी केले, तर पवारांना काटशह देण्याचे सगळे प्रयत्न विखेंनी केले. त्यावेळेला विखेंना सायकल चिन्ह मिळालं होतं. तिथे एका अपक्षाला मोटारसायकल चिन्ह दिलं गेलं. विखे 11,000 मतांनी पडले. त्या मोटारसायकल चिन्हवाल्याला अपक्ष जो उमेदवार होता त्याला जवळपास 11,000 मतं पडली होती. निकाल लागला, पण प्रचारात गडाख आणि शरद पवारांनी आपल्यावर खोटे आरोप केले, तसंच चारित्र्य हनन केलं असा आरोप करत बाळासाहेब विखेंनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. त्यावेळी TN शेषन मुख्य निवडणूक आयुक्त होते. निवडणुकीतील भ्रष्ट प्रथांबद्दल थोडंसं गांभीर्य वाटण्याचा तो काळ होता. हा खटला 2 वर्ष म्हणजे 1993 पर्यंत चालला. भारतीय लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या कलमाचा आधार घेत उच्च न्यायालयानं गडाख यांची निवड रद्द केली होती. शरद पवारांवरही ताशेरे ओढले. यशवंतराव गडाख यांची खासदारकी रद्द केली. एवढंच नाही तर बाळासाहेब विखे पाटलांना विजयी घोषित करून टाकलं. या खटल्यामुळे शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीवर अपात्रतेची तलवार बराच काळ टांगलेली होती. अखेर गडाख आणि पवारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. तिथे गडाख यांची निवड अवैध आहे हा उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. तसंच विखे पाटील यांना विजयी करण्याचा निर्णय सुद्धा रद्दबातल ठरवला होता. शरद पवारांना दिलेली भ्रष्ट प्रथांची नोटीसही रद्द केली आणि पवारांना मोठा दिलासा दिला. त्यानंतर 94 साली अहमदनगरमध्ये पोटनिवडणूक लागली. त्यावेळी ही खरी लढत विखे विरुद्ध गडाख अशी नव्हती, तर विखे विरुद्ध पवार अशीच होती. यावेळीही खरी लढत विखे लंके नव्हती, तर विखे पवार अशीच होती. त्यात पहिला राऊंड पवारांनी जिंकला आहे. आता निवडणूक आयोग आणि न्यायालयात काय होतं ते बघायचंय. लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीमध्ये आनंदाचं भरता आलेलं असताना महायुतीमध्ये मात्र निकालामुळे दिवसागणिक वारंवार वादाची ठिणगी पडते. हेवे दावे सुरू झाले. एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत. कधी राष्ट्रवादीकडून शिवसेना भाजपकडे, तर कधी शिवसेना भाजपकडून राष्ट्रवादीकडे बोट दाखवलं जात आहे. पराभव नेमका का झाला याचं चिंतन राहिलं बाजूला. महायुतीमध्ये पराभवाचं खापरच एकमेकांवर फोडण्याची जणू काही स्पर्धा रंगली आहे. आणि त्याच संघर्षातून आज एक मोठी बातमी आली आहे. आम्हाला विधानसभेत 100 तरी जागा द्या, नाहीतर सगळ्यात जागा तुम्ही लढाल, असं म्हणत शिंदेंच्या सेनेचे नेते रामदास कदमांनी पुन्हा एकदा भाजपला सुनावलंय. पण या सगळ्याची सुरुवात झाली काल संध्याकाळी.
शिवसेनेच्या 58व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोरच विलंबानं झालेल्या जागा वाटपावरून भाजपवर निशाणा साधणाऱ्या रामदास कदमांनी थेट अजित पवारांच्या महायुतीच्या एंट्रीवर भाष्य केलं. पाहुयात रामदास कदमांचं ते वक्तव्य. जसे भाजपचे 2 महिने आधी उमेदवार दिले तसे शिंदे साहेबांचे 15 उमेदवार 2 महिने आधी दिले असते आज चित्र वेगळं दिसलं असतं. पण एकदा शिवसेनेचा उमेदवार एकनाथ शिंदेंनी जाहीर केला की भाजपची मंडळी उठली. आमची जागा आमची जागा आमची जागा हवे. हे काय भानगड काय? मागून आलेले आपले दादा थोडे दिवस नसते आले तरी चाललं असतं. झालं. अजित पवारांना टार्गेट करणाऱ्या रामदास कदमांच्या त्या वक्तव्यानंतर साहजिकच राष्ट्रवादीकडूनही तेवढ्याच आवेशात प्रत्युत्तर येणं अपेक्षित होतं आणि ते आलंही. नाराज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरींनी जहरी टीका केली. तर रामदास कदमांच्या वक्तव्यामुळे महायुतीचं वातावरण दूषित होऊ शकतं अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रतोद अनिल पाटलांनी दिली आहे. भाजपचे पराभूत उमेदवार रावसाहेब दानवेंनी मात्र महायुतीत जागा वाटपाचा वाद नसल्याचं म्हटलंय. पाहुयात. सातत्यानं अजितदादांवर थापड फोडणाऱ्यांना मी सांगू इच्छितो, महायुतीमधल्या दोघांना पण, भाजपला आणि सेनेला सुद्धा, त्यांना एकच सांगतो, अजितदादा वेळेवर आले म्हणून तुमची लंगोट तरी वाचली. दादा जर आले नसते तर तुम्हाला कमंडलू घेऊन हिमालयात गोसावी म्हणून फिरावं लागलं असतं. त्यामुळे रामदास कदम साहेब, आपण आपला अवाका पाहून बोलावं. रामदास कदम साहेबांना संपूर्ण महाराष्ट्राचा किती अभ्यास आहे याची मला काही कल्पना नाही, परंतु ह्या पद्धतीचं स्टेटमेंट करून महायुतीमध्ये एक प्रकारचं दूषित वातावरण होऊ शकतं. घेतलं नसतं आणि घेतलं असतं, घेतलं तरी हा परिणाम आहे आणि नसतं घेतलं तर काय परिणाम असता याचा त्यांना जास्त अंदाज नसल्यामुळे कदाचित त्यांनी ते स्टेटमेंट केलेलं असेल. ह्या पद्धतीचे स्टेटमेंट करून महायुतीमध्ये थोडासा खडा टाकण्याचा प्रकार जो केला जातो तो कुठेतरी थांबला पाहिजे. जागा वाटपाच्या संदर्भात आमच्या युतीमध्ये वाद नाही. तिन्ही पक्षाचे नेतृत्व हे समजदार नेतृत्व आहे आणि जागा वाटप कुठल्याही प्रकारची अडचण न येता निवडणुकीत आम्ही सामोरे जाऊ. अजित पवारांबाबत वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादावर रामदास कदम यांनी एबीपी माझाशी बोलताना स्पष्टीकरण तर दिलंच, पण त्यांनी जागा वाटपावरून झालेला विलंब, सोडाव्या लागलेल्या जागा, बदलावे लागलेले उमेदवार यावरून भाजपला खडेबोल सुनावले आणि त्यावेळी आले स्वबळावर लढण्याचे वक्तव्य. रामदास कदमांनी एबीपी माझाशी बोलताना भाजपाला आगामी विधानसभा निवडणुकीसाठीच्या जागा वाटपावरून निर्वाणीचा इशाराही देऊन टाकलाय. पाहुयात. माझं म्हणणं एवढंच होतं की दादा थोडे शिवसेना आले असते तर त्यांना 9 मंत्रिपद मिळाली ती आम्हाला मिळाली असती. आमचे महाडचे आमदार गोगावले आहेत, तो बिचारा जॅकेट घालून कधीपासून थांबले होता. दादा जर थोडे लेट आले असते मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर तर शिवसेना भाजपची मेजॉरिटी होती, कुठेही अडचण नव्हती, आम्हाला कसली अडचण नव्हती. तर मंत्रिपदं आम्हाला मिळाली असती. महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची बांधणी अधिक चांगल्या पद्धतीने आम्हाला करता आली असती. लोकसभेमध्ये जागा वाटपाबाबत जे राजकारण झालं थोडंसं ते भविष्यामध्ये होता कामा नये. एकनाथ शिंदे यांना ज्या 15 जागा दिल्या गेल्या त्या अतिशय शेवटी दिल्या गेल्या आणि त्या 15 जागाबाबत सगळ्या ठिकाणी भाजपचे लोक उठले की नाही, ही जागा आम्हालाच हवी, आमचीच आहे. ठाणं आमचंच आहे, कल्याण आमचंच आहे, नाशिक आमचंच आहे, हिंगोली आमचंच आहे, रायगड आमचंच आहे, रत्नागिरी आमचीच आहे. हे जे झालं ते अतिशय गुन्हास्पद होतं असं मला वाटतं. आम्ही विश्वासानं तुमच्यासोबत आलोय. भाजपच्या काही मंडळांच्या हट्टापोटी शिवसेना भाजपचं युतीचं नुकसान झालं, फक्त शिवसेनेचं नाही. आणि तो सर्वे जर परफेक्ट असता तर त्यांच्या जागा पडल्या नसत्या. मग फक्त शिवसेनेच्या जागा बदलण्यासाठी तो सर्वे होता का? एकनाथ शिंदे सक्षम होते ना, ते सक्षम होते. तुम्ही त्यांच्यावरती लादलं नाही, बदलाच. तुम्ही का सांगताय? तुम्ही जाहीर केला त्यातला आम्ही मोकळा म्हटलं का हे नको म्हणून? उद्धव ठाकरेंनी 21 जागा लढल्या, मग तुम्ही आम्हाला 21 जागा का दिल्या नाहीत? याचं उत्तर भाजपकडे आहे नाही. मागच्या वेळेला जितक्या जागा आम्ही लढलो तेवढा आम्हाला तुम्ही द्या ना. त्यापासून आपण हा निर्णय घेतला तर लोकसभेला जे झालं ते विधानसभेला होता नाही.
नाही तर तुलाही नाही मलाही नाही असं होता कामा नये. शिवसेनेला आम्हाला तर मागच्या वेळेला 100पेक्षा जास्त लढलो होतो आम्ही. मग आम्हाला किंवा 100 तर द्या आता. त्या मिळालंच पाहिजे, ते आमच्या हक्काचे आहेत. नाही तर मग सगळे आमच्याच. त्यात भाऊ भाऊ म्हणतोय त्या दोघंही वाटून खाऊ ना, अडचण काय. भाईंनी भूमिका मोठी घेतली असली तरी भाजपानं मात्र फारसे गांभीर्यानं त्यांना घेतलेलं नाही. महायुतीतले सर्वाधिकार शिवसेनेकडून एकनाथ शिंदेंनाच आहेत असं म्हणत भाजप नेत्यांनी रामदास कदमांच्या वक्तव्याला महत्त्व दिलं नाही. सुजय विखेंनी निवडणूक आयोगात केलेल्या अर्जाचं विश्लेषण आणि इतिहास पाहिलंय. आणि आता पाहूयात सुजय विखेंच्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्यात. त्या पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. परत एकदा प्रश्न बघूया. नगर लोकसभेत पराभवानंतर ईव्हीएम व्हीव्हीपॅट पडताळणीसाठी भाजपच्या सुजय विखेंचा अर्ज निकाल बदलू शकतो असं वाटतं का? बघूया सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया. एक्स वरून दीपक, जर नगरचा निकाल बदलत असेल तर वायकरांचा पण निकाल बदलला पाहिजे. यूट्यूब वरून रेहान आतार, पराभव मान्य करा. फेसबुक वरून अनिल चितळकर, प्रस्थापित राजकारण्यांना पराभव पचवण्याची ताकद नाही. एका सामान्य व्यक्तीकडून झालेला पराभव जिव्हारी लागला. इंस्टाग्राम वरून पांडुरंग शिंदे, पराभव मान्य केला पाहिजे विखेंनी. सुजय विखेंच्या प्रश्नावर तुम्ही दिलेला कौल पाहण्यासाठी आता जाऊया आपल्या पोल सेंटरवर. परत एकदा आजचा प्रश्न. नगर लोकसभेत पराभवानंतर ईव्हीएम व्हीव्हीपॅट पडताळणीसाठी भाजपच्या सुजय विखेंचा अर्ज निकाल बदलू शकतो असं वाटतं का? युट्यूबवर एकूण 11,000 मतं, 20% होय म्हटलंय, 80% नाही. इंस्टाग्रामवरून एकूण 3,000 मतं, 48% होय म्हटलंय, 52% नाही. फेसबुकवर 15% होय म्हटलंय, 85% नाही. एक्स वरून 18% होय म्हटलंय, 82% नाही. सुजय विखे यांनी निकालावर आक्षेप घेत व्हीव्हीपॅट पडताळणीची मागणी केली आहे आणि तोच योग्य लोकशाहीचा मार्ग सुद्धा आहे. निकालानंतर पत्रकार परिषदेत यंत्रणेवर, सरकारवर, विरोधकांवर आरोप करत राहायचे किंवा सभांमध्ये, भाषणांमध्ये आरोप करत राहायचे, पण प्रत्यक्षात कायदेशीर मार्ग अवलंबायचा नाही, याला काही अर्थ उरत नाही. तोंडाची वाफ वाया घालवणे आणि ऐकणाऱ्यांचं मनोरंजन करणे यापेक्षा त्यातून फार काही हासिल होत नाही. त्यामुळे सुजय विखेंनी घेतलेला मार्ग योग्य आहे. आक्षेप घेतला, पैसे भरले, सर्व कायदेशीर बाबी पूर्ण केल्या. पण हे जरी खरं असलं तरी त्यांच्या या मागणीनं त्यांच्याच पक्षाची आणि त्यांच्याच पक्षाच्या सरकारची स्थिती कात्रीत सापडल्यासारखी झालेली असू शकते. 28,000 फरकानं लंकेत जिंकले आहेत. हा फरक काहीशे मतांचा नाही. जर पडताळणीमध्ये एवढ्या मोठ्या मतांचा फरक निघाला आणि विखेंची मतं जास्त निघाली तर सुजय विखे जिंकतीलही. पण सगळ्या निवडणूक यंत्रणेवर, ईव्हीएमवर, व्हीव्हीपॅटवर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहील. सरकारच्या कार्यपद्धतीवर विरोधक घेत असलेल्या शंकांना भरभक्कम आधार मिळेल. सामान्य जनतेला ईव्हीएम बद्दल पुन्हा कधीही विश्वास वाटणार नाही. असो, राजकारणात काहीही झालं तरी लोकशाही मात्र सुदृढ होईल एवढं नक्की. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.